जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, प्रतीक ग्राफिक्सवरती. तर आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन फुल स्क्रीन 4K HD व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला 3 ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. एक पिक्सल लॅब आणि झेड आर्चिवर आणि अलाइट मोशन या 3 ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर या सर्व ॲप्लिकेशन प्लस मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही सर्च करून घ्या. त्यानंतर झेड आर्चिवर हे ॲप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करा. त्यानंतर इथे झिप फाईल दिलेली आहे, प्लस सॉन्ग पण दिलेलं आहे. त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे पासवर्ड मागेल. तर पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे. अशा दोन्ही पण फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा, ऑल मटेरियल आणि XML PLP फाईल. त्यानंतर तुम्हाला पिक्सल लॅब ॲप ओपन करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plp क्लिक करायचं आहे. .plp क्लिक करायचं. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आणि ते फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेल्या फोल्डरला ओपन करायचं. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन केल्यानंतर XML PLPच्या फोल्डरला ओपन करायचा. त्यानंतर इथे 5 पेजेस दिलेले आहे वेडिंग PLPचे. त्यानंतर फर्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. ओपन ओनलीवरती क्लिक करायचं आहे. बॅक यायचं आहे. त्यानंतर इथे काही चेंजेस करायचे असेल, नाव बदलायचं असेल तर मित्रांनो, माझे सर्व पेज गॅलरीमध्ये सेव्ह झालेले आहे. त्यानंतर अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचं इंटरफेस आलेलं असेल, तर तुम्हाला इथे टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे अपलोड XML फाईलवरती अपलोडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर झेड आर्चिवरवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड फोल्डर ओपन करायचं आहे. त्यानंतर XML आणि PLP फाईलवरच्या फोल्डरला ओपन करायचं आहे आणि XML फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपली XML फाईल ओपन झालेली आहे इथे. तर तुम्हाला इथे मित्रांनो सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. आणि 30 सेकंडवरती इथे क्रॉप मारायचं याला. त्यानंतर हे सॉन्गची लेअर अशी खाली घेऊन घ्यायची. ॲड लेअरवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला ऑल मटेरियलच्या फोल्डरला ओपन करायचं आहे.
त्यानंतर इथे पहिल्यांदा बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे, ॲड करायचा आहे. इथून मूव अँड ड्रॅगच्या ऑप्शनवरती यायचं आहे. रोटेटला इथं +90 डिग्री रोटेट करायचं आहे. त्यानंतर हे बॅक यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिट कंपोजिट एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सोडून द्यायचं आहे. त्यानंतर ही लेअर लास्टमध्ये यायचं आहे. बॅकग्राऊंडच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि यावाला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत स्टार्टिंगला यायचं आहे, ॲडवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करून हा जो PNG आहे तो ॲड करायचा आहे. PNG ॲड झाल्यानंतर 3 डॉटवर PNG ॲड झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मवरती यायचं आहे आणि इथे एक की द्यायची आहे आणि 1.15ला एक की द्यायची. इथे एक की द्यायची. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, PNGला असं खाली स्वाईप करायचं आहे काही अशा प्रकारे. त्यानंतर रेशोवरती यायचं आहे आणि रेशोला काही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. त्यानंतर गणपती बाप्पाचा PNG 5 सेकंडवरती स्प्लिट करायचा आहे काही अशा प्रकारे. त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खालच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉट. त्यानंतर पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय आपले ॲनिमेशन अशा प्रकारे दिसेल आणि लास्टला असं डिझॉल्व होऊन जाईल. तर मित्रांनो 5 सेकंडवरती यायचं आहे, ॲडवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि ऑल मटेरियलच्या फोल्डरला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे जो आपला मॉडेल असणार आहे म्हणजेच नवरदेव त्यांची PNG ॲड करायची काय अशा प्रकारे ॲड करून घ्यायची. त्यानंतर याला रिसाईज करायची काय अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर इथे 10 सेकंडवरती क्लिक करायचं आहे. परत नवरीची PNG ॲड करायची आहे. त्यानंतर अशी साईज वाढवून घ्यायची आणि इथे ॲडजस्ट करून घ्यायचं बरोबर प्रॉपर अशा प्रकारे. त्यानंतर पण याला 15 सेकंडवरती स्प्लिट करायचं आहे, ॲडवरती क्लिक करायचं आहे. परत आपल्या ऑल मटेरियलच्या फोल्डरला ओपन करायचं आहे. इथे ही वाली PNG ॲड करायची, याची साईज वाढवून घ्यायची आहे काही अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायची. लास्टमध्ये यायचं 20 सेकंडवरती हिला स्प्लिट करायचं. त्यानंतर परत मीडियावरती क्लिक करायचं आहे, स्वस्तिकवरती घ्यायचं आहे, याची पण साईज थोडीशी वाढवून घ्यायची. ते सेंटरला ॲडजस्ट करून घ्यायचं. याला 25 सेकंदापर्यंत स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत ॲडवरती क्लिक करायचं आहे, कळसाला ॲड करायचं आहे. तर इथे लास्टमध्ये येऊन याला स्प्लिट करायचं आहे आणि याची साईज ॲडजस्ट करून घ्यायची काही अशा प्रकारे. त्यानंतर बॅक यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे, कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून कट करायचं आहे. त्यानंतर ह्या सर्व लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि परत इथे क्लिक करायचं आहे, पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं आहे आणि हे ऑफ करायचं आहे. फक्त इफेक्ट आणि ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कट करायचं आहे. त्यानंतर इथे थोडंसं ॲडजस्टमेंट करायला लागेल. ट्रान्सफॉर्मवरती यायचं आहे, फर्स्ट कीवरती यायचं आहे, अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे.
कीवरती यायचं. फर्स्ट कीवरती यायचं. सेंटरला सर्व PNG ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर आता आपलं टेस्टिंगवरती इफेक्ट, तर ॲडवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा स्नेहचं निमंत्रण आहे PNG वरती क्लिक करायचं आहे. ट्रेटवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 5 सेकंडवरती स्प्लिट करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते हे टेक्स्ट ॲड करायचं आहे. त्याला असं प्रॉपर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 सेकंडावरती ट्रान्सपोर्ट करायचं आहे. त्यानंतर ही वाली PNG सर्व PNG प्रॉपर ॲड करून घ्यायच्या. त्या PNGला 15 सेकंडवरती घ्यायचं आहे. तर मी सर्व PNG अशा प्रकारे काही ॲडजस्ट करून घेतो. अशा प्रकारे सर्व लेअर ॲड झाल्यानंतर या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नाहीतर शॉर्टकटमध्ये या लेअरवरती क्लिक करायचं आहे. या लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. क्लिक करायचं आहे. कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या लेअरला कट करायचं आहे. वरच्या सर्व टेक्स्टच्या लेअर आहे त्यांना सिलेक्ट करायचं आहे आणि इथे क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं आहे. सर्व कट करायचं आहे. इफेक्टवरती राहू द्यायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. त्यानंतर काय आपल्या लेअरला अशा प्रकारचा इफेक्ट बसलेला असेल. त्यानंतर आपला व्हिडिओ तयार झालेला, फक्त इथे ओव्हरले टाकायचा आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. ते क्लिक करायचा. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचा. ब्लेंडिंगला ओव्हरले करायचं आहे. लाईटनवरती क्लिक करून कलर डोस पण केला चालेल काय अशा प्रकारे. त्यानंतर आपला वेडिंग व्हिडिओ काही अशा प्रकारे तयार झालेला आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे.